सगळ्यांना हाय. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे. डाउनलोड्स मला असे येतात आहे की तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगिनिंग येतं, नवीन पर्व काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये होते, नवीन चॅप्टर तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी खुलला जातो आहे किंवा काही ना काहीतरी अशा योजना तुमच्यासाठी केल्या जातात आहे. ओके, तुम्ही ज्या कर्मच केलेल्या आहेत ना, जसं असतं बघा, आपण जे कर्म करतो तेच आपल्याला येतं. चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट. ओके, 2 प्रकारचे कर्म असतात. तर तुमच्यासाठी तसेच आहेत. पण मला हा स्ट्रॉंगली मेसेज येतो की तुम्ही आता जे काही केलेलं आहे ना, कर्मवाईज ज्यांनी जसं केलेलं आहे ना तेच कर्म त्यांना येणार आहे. पण तुमच्या खूप जणांची एनर्जीज मला असं दिसते की एक नवीन गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये सुरू होणार आहेत, एक नवीन पर्व चालू होणार आहे. ओके, बघूया आपण मेसेज जसे तुमच्याशी रेझोनेट होतील तितकेच मेसेज घ्या. ओके, फोर्सफुली जास्त मेसेज घेऊ नका. तुम्हाला वाटत असेल ह्या मेसेजची तुम्हाला गरज आहे तर तितकेच मेसेज घ्या. ओके, थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यात काय नवीन सुरू होत आहे, कोणतं नवीन पर्व तुमच्या आयुष्यामध्ये, नवीन गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, बघूया. माझ्या व्ह्यूअर्सच्या लाईफमध्ये कोणतं नवीन पर्व, नवीन गोष्टी, नवीन सुरुवात होत आहेत. प्लीज एंजल डिवाइन, प्लीज प्रोव्हाइड मी दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. न्यू बिगिनिंग, मी तुम्हाला बोललेच होते, न्यू बिगिनिंग येते तुमच्याकडे. कार्ड पुढे घेणार नाही आहे. कार्ड खरंच खूप छान आलेलं आहे. जसा मला मेसेज आलेला होता तसाच मेसेज आहे, जस्टिस. ओके, तुम्ही जो कर्माच केलेला आहेत ना, हा इतका स्ट्रॉंगली मेसेज आहे ना. कोणत्या कोणत्या साईनसाठी आला आहे बघा. वॉटर साईनसाठी आला आहे, एअर साईनसाठी पण आला आहे. वाव, एअर साईन आणि वॉटर साईन, फायर साईनसाठी पण आला आहे. तुमच्यासाठी स्ट्रॉंगली हा मेसेज आला आहे. आता एअर साईनमध्ये मिथुन, कुंभ आणि तुळ राशी असते. वॉटर साईनमध्ये वृश्चिक रास, कन्या रास, कन्या नाही, कर्क रास आणि मीन रास असते. धनु, मेष, सिंह रास, त्यांच्यासाठी पण मेसेज स्ट्रॉंगली आहे तुमच्यासाठी मेसेज. ओके, थोडंसं मला टाईम पिरियड जर ह्याच्यामध्ये समजला तर तो पण मी तुमच्याशी शेअर करेन. पण सगळे मेजरमध्ये कार्ड येतात आहे, पण हा बदलाव तुमच्या लाईफमध्ये येतो आहे. तुमच्या लाईफमध्ये 100% नवीन पर्व, नवीन काही ना काहीतरी सुरुवात होते तुमच्या लाईफमध्ये. जस्टिस मिळतो आहे. खूप काही गोष्टींमध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला होता किंवा तुम्ही अडकला होतात त्या गोष्टींमध्ये. काही लोकांचे केस कोर्ट कचेरीचे वगैरे कामं चालू असतील किंवा त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळत नसेल तर तुमच्याकडून फेअरनेस होणार आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडून तो निकाल लागला जाईल किंवा तुमच्याकडून गोष्टी ऐकल्या जातील, तुमच्याकडून म्हणजे सक्सेस, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली तुमच्या बाजूने सगळा तो निकाल लागला जाणार आहे. ओव्हरऑल हा मेसेज तुमच्यासाठी. ओके, जस्टिसचं बॉटमची एनर्जी झालेलं आहे. मला स्ट्रॉंगली मेसेज येत होता की माझ्या व्ह्यूअरसाठी काहीतरी नवीन सुरू होतं आहे, काही नवीन पर्व चालू होते त्यांच्या लाईफमध्ये. आणि मेसेज बघा, आय एम हॅपी. न्यू बिगिनिंग येते. लुक ॲट दिस, तुम्ही बघू शकता न्यू बिगिनिंग येते तुमच्या लाईफमध्ये. न्यू स्टार्ट होते काही ना काही तुमच्या लाईफमध्ये. तुम्हाला फक्त आता बघा, मला थोडासा हा मेसेज येतो, तुम्हाला आता पहिल्यासारखं राहायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही जे एक अशा गोष्टींमध्ये राहत होता की पटकन कोणावर विश्वास ठेवत होता किंवा ट्रस्ट करत होता आणि असं गोष्टी बघून वगैरे करत नव्हता, असं क्विकली एखादी गोष्ट करत होता. थोडंसं शांत राहा आणि सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी येतात आहे. काही ना काहीतरी युनिवर्स तयार करते, ते सिच्युएशन तयार करते. एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादी न्यू बिगिनिंग येते ना, हा मेसेज समजा माझ्याकडून तुम्हाला भेटला, ही न्यू बिगिनिंग तुमच्याकडे येण्याचा हा एक मेसेज भेटलेला आहे. म्हणजे युनिवर्सने एक तयार केला. ओके, माझ्याकडून एक मेसेज तुमच्यासाठी तयार केलेला आहे. आणि मला एक बघा, मला इंट्युशन खूप स्ट्रॉंगली येत होते युनिवर्सकडून, एंजलकडून, की तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन पर्व चालू होतं आहे. आणि हे नवीन पर्व खूप छान असणार आहे तुमच्यासाठी. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही स्टक झालेला आहात, ज्या गोष्टींमध्ये अडकला आहात, त्याचे सगळे दरवाजे तुमच्यासाठी खुलले जाणार आहेत. सगळा ओव्हरऑल मेसेज, सगळे कार्ड येसमध्ये आलेले आहेत. जसं मी तुम्हाला बोलले, न्यू काहीतरी स्टार्ट होते, नवीन काहीतरी येते. सगळ्यात महत्त्वाचं ते इथं
न्यू लव, न्यू रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये येत आहे आणि हे स्टेबल राहणार आहे. हे तात्पुरतं आलं आणि तुमच्याकडं म्हणजे म्हणतो ना की तात्पुरतं आलं आणि गेलं असं नाही. हे स्ट्रॉंगली उभं राहणार आहे तुमच्यासाठी, स्टेबल राहणार आहे तुमच्या लाईफमध्ये. कम्युनिकेशन खूप असणार आहे ह्या रिलेशनमध्ये. ओके, न्यू रिलेशन ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये येईल किंवा तुमचं मॅरेज होत नसेल तर न्यू पार्टनर तुमच्या लाईफमध्ये येईल. तुम्ही कोणाला तुमच्या ओके तुम्ही कोणाला शोधत होता, सोलमेट कनेक्शन तुमचं असेल तर ते स्ट्रॉंगली होतं आहे. ते न्यू रिलेशन तुमच्याकडं पास्टमधून जरी असेल तर ते न्यू रिलेशनसारखंच तुमच्याकडे येणार आहे, एक प्रकारे रिमेट. ओके, परत एकदा तुम्ही भेटणार आहात आणि सोलमेटसारखी एनर्जीज तुमची येणार आहे, असा स्ट्रॉंगली मला मेसेज होतं आहे. स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे, खूप धाडशी आहात, सगळ्या गोष्टींना खूप छान हँडल करता. ओके, लिओची एनर्जी झालेलं आहे. मेष, सिंह आणि ओके मेष, सिंह आणि धनुराशीसाठी हा मेसेज आहे. इनर वॉइस आहे ना, इनर पॉवर जो आहे तुमचा आहे ना, एक पॅशनेबल जी एनर्जी आहे ना तुमची, ही अशी स्ट्रॉंगली ठेवा तुम्ही. ओके, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि असंच नेहमी स्ट्रॉंगली राहा. आणि इनर पॉवरचा आणि इनर वॉइस, तुमचं जे इनर वॉइस काय तुमच्यासाठी बोलतो आहे ना, अंतरात्मा तुमच्यासाठी काय बोलतो ना, ह्याच्यावर थोडंसं लक्ष द्या, कारण तुम्हाला जे ते इंट्युशन देतात आहे ना ते तुमच्यासाठी एकदम राईट असणार आहे. ओके, हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. येस, ओके, राईट. हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचणार आहे ज्यांच्या लाईफमध्ये खरोखर न्यू बिगिनिंग होणार आहे. ओके, युनिवर्सचा एंजलचा हा मेसेज आहे, त्यांनाच हा मेसेज मिळणार आहे ज्यांना खरंच ह्या मेसेजची गरज आहे, जे न्यू बिगिनिंगची वाट बघतात आहे आणि त्यांना वाटतं की तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी न्यू स्टार्ट व्हावं, असं काहीतरी जे तुमच्या लाईफमध्ये स्टेबल राहिले पाहिजे आणि त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहेत. न्यू लव, न्यू रिलेशन, न्यू काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येतं आहे, पण न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येते. कन्फर्मेशन दिलेलं आहे, डबल टिबल कन्फर्मेशन तुमच्यासाठी दिलेलं आहे. न्यू बिगिनिंग आणि नवीन काही ना काहीतरी स्टार्ट होतं आहे आणि ते पण स्टेबलमध्ये तुमच्या लाईफमध्ये राहत आहे. आणखी तुमच्यासाठी मेसेज बघूया, कारण आता लव मेसेज येते तर चेक करूया की आणखीन काही गोष्टी येतात आहे का तुमच्या लाईफमध्ये. ओव्हरऑल सगळ्यासाठी हा मेसेज असतो, पण आणखीन स्ट्रॉंगली थोडंसं आपल्याला समजेल. आपण टाईम पिरियडचा पण मेसेज चेक करूया, तुमच्यासाठी काय टाईम पिरियड राहील किंवा कधीपर्यंत ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतील. हे बघा, ज्या वेळेला हा व्हिडिओ माझा मिळणार ना तेव्हापासून तुमच्या लाईफमध्ये हे चेंजेस येणार. युनिवर्सची ब्लेसिंग आहे तुम्हाला. ओके, युनिवर्सची ब्लेसिंग आहे तुम्हाला की तुमच्या लाईफमध्ये जेव्हा हा मेसेज माझा तुमच्याकडे पोहोचणार आहे, एक ब्लेसिंग आहे तुम्हाला की तुमच्या लाईफमध्ये ते चेंजेस येणार आहेत. ओके, न्यू बिगिनिंग, न्यू स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी होणार आहे. वाव, हो, अनकंडिशनल लव, बिलॉंगमध्ये मी बोलले ना, अशा गोष्टी येणार आहे जे लॉंगमध्ये तुमच्यासोबत राहणार आहे. राईट, मी आत्ताच बोलले होते की तुमच्याकडे स्टेबल गोष्टी येणार आहेत, तात्पुरती आल्या आणि परत गेल्या अशी गोष्ट होणार नाही आहे. फॉरगिव्हनेसचं कार्ड आलेलं आहे. मी जसं बोलले मगाशी की तुमच्या लाईफमध्ये जर एखादा म्हणजे न्यू लव तर येते, पण तोच पार्टनर रिमेटमध्ये तुमच्या लाईफमध्ये जर परत येत असेल तर त्याला माफ करा. आणि तुम्हाला युनिवर्स हे सांगतात आहे की त्याला माफ करा आणि न्यू स्टार्ट करा तुमच्या रिलेशनमध्ये. ओके, न्यू स्टार्ट करायचं आहे तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये, हे तुमच्यावर आहे, हे तुम्हाला आता डिसाईड करायचं आहे. लॉंगमध्ये गोष्टी येतात आहे तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे स्टेबल येतात आहे गोष्टी. ओके, तुम्ही हॅपीनेसमध्ये राहणार आहात. वाव, जो आयुष्यामध्ये जे भाग नाही आहे, म्हणजे जो इम्पॉर्टंट भाग तुमच्या लाईफमध्ये नाही आहे, ओके, तो पीस तुम्हाला बाजूला करायचा आहे. ओके, आणि तुमच्याकडे चांगल्याच गोष्टी येणार आहेत. का? कारण युनिवर्सने हा तुम्हाला एक साईन दिलेला आहे, एक कन्फर्मेशनवाला साईन दिलेला आहे की तुमच्याकडे काय गोष्टी येणार आहेत. ओके, आणि अनकंडिशनल लव तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. एक भरभरून करणारा प्रेम, एक भरभरून करणारी व्यक्ती किंवा आजूबाजूला असे लोक तुमच्या असणार आहेत ना, जे लोक तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे ठरतात. एक अनकंडिशनल प्रेम करणारा व्यक्ती किंवा एक लव रिटर्नमध्ये येतं आहे. येस, मी जसं बोलले पास्टमधून कोणी ना कोणीतरी येऊ शकतं तुमच्या लाईफमध्ये, पण रिस्टार्ट करण्यासाठी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतं. ओके, हा मला जरा लव मेसेजेस वाटतं आहे. युनिवर्सचं पण मेसेज चेक करूया तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी टाईम पिरियड काय राहील या गोष्टींचं हे पण बघूया. न्यू स्टार्ट माझ्या व्ह्युअर्सच्या लाईफमध्ये होतं आहे चालू. थँक्यू सो मच युनिवर्स, आणि लवकर त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी ठीक होऊ देत, सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ देत. आणखीन काय मेसेज आहे युनिवर्स त्यांच्यासाठी, माझ्या व्ह्युअर्ससाठी काय गोष्टी आणखीन येतात आहे. ओके, 10 म्हणजे कीप वर्किंग युअर गोल्स. ओके,
तुम्हाला कुठेतरी एंजेलिक नंबर हा मिररी नंबर 10-10 जर कुठे तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला हे सांगण्यात येतं की तुम्हाला आता त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. कुठलं तुमचा जो गोल आहे, तुमचा कुठलाही गोल असू दे, तुमचा कोणतंही स्वप्न असू दे, त्याच्यावर एक पर्टिक्युलर गोष्टींवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ओके, आणखीन चेक करूया तुमच्यासाठी मेसेज काय. हो, निगेटिव्हिटी इव्हल आहे तुमच्यापासून बॅकफायर झालेलं आहेत. ओके, आता तुम्ही पूर्णपणे सुरक्षाच कवचमध्ये आहात. युनिवर्सचं पूर्णपणे सुरक्षा कवच आहे तुमच्यासाठी. ज्या राशी आता मी बोलले ना त्यांच्यासाठी तर स्पेसिफिकली हा मेसेज जास्त रेझोनेट करेल. कन्फर्मेशन आहे 555. चेंज इज कमिंग इन युअर लाईफ. ओके, तुमच्या लाईफमध्ये चेंज येतो आहे, एक असा बदलाव येतो तुमच्या लाईफमध्ये. मी मगाशीच बोलले काही ना काहीतरी. हो हो, बॉटमचे एनर्जीज पण बघूया. 555 चेंज इज कमिंग. ओके, तुमच्या लाईफमध्ये चेंज होते आणि आपला विषय पण तोच होता की तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज होते, काहीतरी नवीन सुरुवात होते. कन्फर्मेशन युनिवर्सनं पण तुम्हाला दिलेलं आहे की चेंज तर तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते. पॉझिटिव्ह अफर्मेशन टाकत राहायचं आहे. आय ड्रीम्स, आय बिलीव्ह आणि आय रिसीव्ह. ओके, तुम्हाला तुमच्या जे ड्रीम आहेत, तुमचे स्वप्न आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे. स्वतःवर विश्वास, युनिवर्सवर विश्वास ठेवायचा आहे, एंजलवर विश्वास ठेवायचा आहे आणि त्या गोष्टी फक्त आता रिसीव्ह करायच्या आहेत कारण आता तो टाईम आलेला आहे. चांगला टाईम तुमच्यासाठी आलेला आहे. एंजलचा पण मेसेज आपण चेक करूया तुमच्यासाठी काय आहे. मी असं काही ठरवलं नव्हतं की मी कोणते कोणते कार्ड घेईल. जसं मला इंट्युशन येतात आहे तसे मी मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवते. ओके, एंजलचा मेसेज आहे की मी तुमच्यासाठी मेसेज घ्यायला पाहिजे तर डेफिनेटली मी तुमच्यासाठी घेणार मेसेज. एंजल प्लीज प्रोव्हाइड दिस माय रिव्हर्स मेसेज प्लीज. आपण चेक करूया तुमच्यासाठी गायडन्स काय येतो आहे, युनिवर्सचा मेसेज काय तुमच्यासाठी येतो आहे, काय सांगतात आहे एंजल तुमच्यासाठी. लिसन टू युअर इंट्युशन. ओके, स्वतःचा मनाचा आवाज ऐकायला तुम्हाला सांगितलं आहे. ओके, तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे, स्वतःवर लक्ष द्यायचं आहे. स्वतःचं अंतर्मन तुमच्यासाठी काय बोलतं आहे ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. तुमच्या पुढेच मी कार्ड काढलं, शफल केलं, परफेक्ट टायमिंग आले. मी आत्ताच तुम्हाला बोलले की काही गोष्टींसाठी तुमच्यासाठी परफेक्ट टायमिंग येते. इतकं कन्फर्मेशन तुम्हाला भेटलं या व्हिडिओमध्ये. थँक्यू युनिवर्स, थँक्यू एंजल, आय बिलीव्ह, थँक्यू सो मच, लव्ह यू. खूप कन्फर्मेशन दिलं आहे तुम्हाला, एंजलने दिलं आहे आणि युनिवर्सने तुम्हाला कन्फर्मेशन दिलं आहे की आता ते परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी आलेलं आहे. ओके, तुम्हाला फक्त तुमचं अंतर्मन काय बोलते ना त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं आहे. ते काय बोलतं ह्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं आहे. परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी येतं आहे. ओके, तुम्हाला जर शक्य झालं ना थोडं ड्रेसिंगमध्ये तुम्ही गोल्डन कलर थोडा यूज करा. गोल्डन कलर जो असतो तो थोडा यूज करा. फिक्कटमध्ये हिरवा कलर किंवा पिंक कलर पण चालेल. म्हणजे मुली असतील तर पिंक कलरमध्ये जरी तुम्ही वापरलात तरी चालेल. हिरव्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हिरवा ग्रीन कलर वापरण्याचा प्रयत्न करा. 3 जास्त कलर ह्याच्यामध्ये आहेत. ग्रीन आणि येल्लोमध्ये पण कलर आहे आणि गोल्डनमध्ये आहे किंवा ग्रीन आणि पिंकमध्ये पण आहे. हे कलर जरा यूज करा तुमच्या ड्रेसिंगमध्ये. बघा आणखीन थोडासा चेंज काही गोष्टी आणखीन थोड्याशा बदलल्या जातील. आपण टाईम पिरियड थोडासा चेक करूया तुमच्यासाठी. टाईम पिरियड काय राहणार आहे ओव्हरऑल हे सगळ्या गोष्टींसाठी काय टाईम पिरियड असणार आहे. हे टाईम पिरियडचे कार्ड आहेत. बघूया तुमच्यासाठी काय टाईम पिरियड असेल. तुमच्या पुढेच मी चेक करते जेणेकरून तुमच्यासाठी ही कन्फर्मेशन राहील की बघूया त्याच्यामध्ये कितीही टाईम पिरियड असू शकतो. पण ह्या गोष्टी 100% कन्फर्मेशन एंजलने, युनिवर्सने, डिवाईनने सगळ्यांनी तुम्हाला हे कन्फर्मेशन दिलेलं आहे की तुमच्यासाठी काहीतरी राईट टाईम आणि राईट गोष्टी येतात आहे. ओके, येत्या या वर्षामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. ओके, मी 2 कार्ड्स काढलेत, त्याचं पण वेगळं कारण आहे. ओके, पण येत्या या वर्षामध्ये पण 15 दिवसानंतर ओके येणाऱ्या ह्या 15 दिवसानंतर तुम्हाला चेंजेस दिसणार आहेत.
तुमच्या लाईफमध्ये जे मी चेंजेस तुम्हाला बोलले ना, ज्या गोष्टी नवीन येणार आहेत ना, ते चेंजेस, जे न्यू गोष्टी, न्यू लव, न्यू जॉब, न्यू डॅश 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 जे तुमच्या लाईफमध्ये हवं आहे ना तुम्हाला, त्या गोष्टी अफर्मेशन फक्त हेच टाका. जसं की अफर्मेशन तुम्हाला ह्या सांगितलेलं आहे युनिवर्सने, त्या अफर्मेशन तुम्हाला एक कन्फर्मेशन त्यांनी दिलेलं आहे. ह्या अफर्मेशन पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. 15 दिवसानंतर तुम्हाला गोष्टी रिअलाईज होतील की तुमच्या लाईफमध्ये बदलाव चालला आहे. ओके. आणि ह्या वर्षामध्येच सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या मिळाल्या जातील. थँक्यू सो मच. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुमचे सगळ्यांचे कमेंट्स वाचते आणि खूप छान वाटतं. सगळ्यांना रिप्लाय द्यायला जमत नाही आहे, पण नक्की सगळे व्हिडिओ बघत चला. लॉंग आणि शॉर्टमध्ये दोन्हीमध्ये पण टाकते. थँक्यू सो मच एवढा सपोर्ट करण्यासाठी. थँक्यू सो मच.